अमृत भारत योजना अंतर्गत मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावरती नवीन इमारत बांधण्यात आली आहे आणि ही इमारत आता सुरू देखील झालेली आहे। हिचा वापर देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे। मी सध्या उभा आहे परळ स्थानकाबाहेर आणि आपण पाहू शकता याच इमारतीमध्ये गेले 2 वर्षापासून जे काम सुरू होतं ते काम पूर्ण झाल्यानंतर 19 कोटी 41 लाखाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि ही इमारत जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी उभी करण्यात आली आहे आणि आता सध्या हिचा वापर जो आहे तो सुरू झालेला आहे। या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे उन्नती बाईक पार्किंग बुकिंग ऑफिस त्याचबरोबर या ठिकाणी अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत। स्थानकातील नव्या इमारतीत स्टेशन मास्टर ऑफिस असेल RPF ऑफिस असेल तिकीट काउंटर या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। इमारतीच्या समोरच्या भागात मोकळ्या भागात खाद्यपदार्थाची कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहेत। या इमारतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इमारतीच्या टेरेसवरती बाईक पार्किंगची सुविधा असून यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याचं काम सुरू आहे। सध्या ते थांबलं असलं तरी या ठिकाणी 100 पेक्षा जास्त बाईक एकाच वेळेला पार्क करणं शक्य होणार आहे। सांडपाणी प्रक्रिया असेल त्याचबरोबर लाऊडस्पीकर असेल त्याचबरोबर एक्सिलेटर असेल किंवा लिफ्ट असेल दिव्यांगांसाठी मोठमोठ्या सुविधा या स्टेशनवरती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर इलेक्ट्रिक EVM या EVMच्या ज्या तिकीट मशीन आहेत त्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। याआधी या परळ स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती मात्र आता सध्या या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी गर्दी जी आहे ती या ठिकाणी कमी दिसते। सकाळचा वेळ आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात जातात। एकूण 45,000 पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते या स्थानकावरनं प्रवास करतात। मात्र या नवीन इमारतीच्या बांधणीमुळे आणि या सुविधा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।